नवरीचे हे काही फोटोज लग्नामध्ये नक्की काढले गेले पाहिजे. एक तर आपल्या घरात लग्न असू देत किंवा आपण एक वेडिंग फोटोग्राफर असू देत. एक खूप सुंदर फोटो म्हणजे आई त्या नवरीला छान नटवते, म्हणजे लहानपणापासून ती तिला रेडी करत असते आणि ती खूप खूप सुंदर एक असा क्षण असतो. तर ते कुठेतरी तो क्षण त्या लग्नाच्या दिवशी सुद्धा अनुभवायला खूप छान वाटतं आणि फोटोच्या निमित्ताने हा आनंद सुद्धा त्या लग्नाच्या दिवशी साजरा करता येतो. नाहीतर सगळेजण बिझीच असतात. दुसरी मोमेंट म्हणजे त्या नवरीने वडिलांना छान एक मिठी मारलेला फोटो. खूप सुंदर मोमेंट असते, कारण जेव्हा तर बाबा म्हणून ते असतात तेव्हा ते कामावरती निघतात, तर तीच लहान असताना त्यांच्या मागे लागते किंवा त्यांना ती मिठी मारते आणि किती एक सुंदर क्षण तो असतो. तो सुद्धा त्या लग्नाच्या दिवशी आपण कॅप्चर केला पाहिजे. त्या मोमेंटला खरं तर खूप सुंदर महत्व आहे. तिसरं म्हणजे तिच्या भावंडांसोबत काही फोटोज, कारण घर म्हटलं भावंड म्हटलं की ती एक नटखटपणा असतो, कुठेतरी ती एक छान सुंदरता त्या नात्यातली असते आणि मग ते काही शॉर्ट्स, मग बहीण असेल किंवा भाऊ असेल तर ते शॉर्ट्स सुद्धा अगदी न विसरता ते आपण घेतले गेले पाहिजे. आणि चौथं म्हणजे तिच्या मैत्रिणींसोबत छान छान असे सुंदर काही मोमेंट्स घेतल्या गेल्या पाहिजे. त्यात एक सुंदर मोमेंट म्हणजे ते सगळ्या तिचे मेहंदी पाहत आहेत, मेहंदी किती रंगली, त्याचा एक वेगळा आनंद असतो आणि त्या मैत्रिणींचं नातं सुद्धा खूप वेगळं असतं. तर मला असं वाटतं की एका नवरीचे त्या लग्नातले किमान हे तरी फोटोज व्हायलाच पाहिजे. त्यात मध्ये आपण कसं मॅनेज करतो, परंतु याच्या निमित्ताने त्यांना तो आनंदही साजरा करता येतो आणि त्या मोमेंट्स आयुष्यभर खूप जवळच्या बनून राहतात.